मी नितीन प्रकाश मागाडे. आम्ही गेली 9 दिवस झाले पुणे विद्यापीठामध्ये आंदोलनाला बसलोय. आज 10वा दिवस आहे. तरी देखील आज विद्यापीठ प्रशासनाने कुलगुरूंनी आमचे कोणत्याही प्रकारची दखल घेतलेली नाहीये. तर या गोष्टीमुळे आता इथून पुढे आम्ही असा पवित्रा घेतलाय की येत्या सोमवारपासून आम्ही आमरण उपोषणाचा इशारा आम्ही यांना देणार आहोत. सोमवारपासून आम्ही ते चालू करतोय. कारण यांची ही जी व्यवस्था आहे ही अशी असल्यामुळे आम्हाला दुसरा ऑप्शनच नाहीये. त्यापेक्षा आम्ही मेलेलंच बरं ना. त्यामुळे आम्ही एक सोमवारपासून आमरणात उपोषणाचा निर्णय घेतलेला आहे आणि ते आम्ही करणार आहोत. मधल्या पिरियड मध्ये तुमचे बॅनर वगैरे गायब झाले होते, चोरीला गेले होते. हो. तो काय प्रकार आहे? आता 9 दिवस एक बॅनर जर जागेवर राहतोय तर आणि आज आम्ही सकाळी आल्याला बघतोय तर तो बॅनर तिथे नव्हता. तर आम्ही आपल्या सुरक्षा विभागाला जाऊन विचारणा केली. तर जे सुरक्षा अधिकारी आहेत सावंत सर, त्यांना विचारलं तर ते म्हणायला लागले की आम्हाला माहित नाही. बरं, असं पण नाहीये की या चौकामध्ये 4 सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. तर सीसीटीव्ही कॅमेरे असताना देखील यांना माहित नाहीये की बॅनर नेमका गेला कुठे. म्हणजे हे उत्तर म्हणजे असं उडाउडीच झालं. म्हणजे आज बॅनर चोरीला गेला CCTV असताना हो म्हणजे काही महत्वाची कागदपत्र गायब होऊ शकतात. हो, म्हणजे आता सुरक्षा व्यवस्थेवर हा प्रश्नच उभा राहिला ना. कारण सुरक्षा व्यवस्था म्हणजे यांना साधा एक बॅनर, मेन म्हणजे मुख्य इमारतीच्या समोरचा जो बॅनर चोरीला जातोय आणि तो यांना काहीच माहित नाहीये की बाबा आम्हाला माहित नाही कोणी नेलाय आणि आम्ही बघतो. बरं, सीसीटीव्ही चेक करून 2 मिनिटात सांगू शकतात ना. त्यांनी ते देखील केलेलं नाहीये. म्हणजे कधी कधी अशी शंका येते आम्हाला की हे यांनीच केलं असावं, की आम्हाला एक त्रास द्यायचा म्हणून किंवा हे आंदोलन पाडायचंय या हिशोबाने यांनी केलंय असं आम्हाला वाटतंय. बरं, एक तिकडे आता तरी मिळणं कठीण आहे. कारण आमच्यापैकी बऱ्यापैकी लोक जे आहेत ते एजबार झालेले आहेत. त्यामुळे आम्हाला आता दुसरीकडे नोकरी तर कुठेच मिळणार नाही. कारण प्रत्येक जण आता 35च्या वर आहे. त्यामुळे आम्हाला कुठं मिळणारच नाहीये हे तर आम्हाला ठाम माहिती आहे. आणि तुम्ही 15-20 वर्ष काम केलं इथे? हो, प्रत्येकाची 15 ते 20 वर्ष सर्व्हिस झालेलीच आहे. 20 आहे, 22 आहे. आता ज्यांची झालेली जास्त त्यांची तर ते पूर्ण वय संपून गेलेलं आहे त्यांचं. म्हणजे 60 वर्षाचे झालेले आहेत, त्यांना पॅरलाइज झालेले आहेत. अशा गोष्टी घडलेल्या आहेत. त्यामुळे आता ऑटोमॅटिक आमच्यातले एक 2 जण कमी झालेले आहेत. आता एवढा कमी जर म्हणजे एक संख्या आहे तरी पण त्यांना घेता येत नाहीये. आणि एकीकडे आता दुसरा फतवा काढला की जे रिटायर्ड झालेले आहेत त्यांना घ्यायचं आहे. त्यांचे इंटरव्ह्यू आता 2 दिवसापूर्वी चालू होते की त्यांना का तर त्यांच्या अनुभवाचा विचार करून, म्हणजे आता त्यांनी सर्व्हिस केली तर त्यांचा अनुभव आणि आम्ही जे केलं म्हणजे ते वाया गेलं असं. तुम्हाला किती वर्ष झाले? मला 17 वर्ष झालेली आहेत. आता हा मागे बसलेला आहे विजय सावंत, त्याला 22 वर्ष झालेली आहेत. त्यांचं पण सेम, यांना एक 15-17 वर्ष झालेली आहेत. हे सेम म्हणजे प्रत्येकाची 15 वर्षाच्या वरती सर्व्हिस झालेली आहे. आणि बघितलं आता तुम्ही बघताय इथं सिक्युरिटी ऑफिस इथं आहे, ते सुरक्षा अधिकारी येतात, सारखी ये जा करतात. हा गस्तीला हा माणूस असतो तरी पण ते अशा गोष्टी घडतात. फ्लेक्स चोरीला जातोय म्हणजे एक फ्लॅग चोरीला गेलोय हा छोटी गोष्ट आहे, पण आता अशी सुरक्षा व्यवस्था असूनही असताना दुसऱ्या मोठ्या गोष्टी पण चोरीला जाऊ शकतात. हो, आणि जातातच, झालेल्या आहेत काही गोष्टी. म्हणजे आता तुमची काय आता इथून पुढच्या काय मागण्या राहणार? नाही, आमची मागणी तर आमची पहिल्यापासून ठाम आहे की आम्हाला विद्यापीठ निधीतून आम्हाला नियुक्त करावं आणि त्या गोष्टीला जो काही वेळ लागेल तोपर्यंत त्यांनी आम्हाला म्हणजे त्वरित एकत्रित वेतनावर त्यांनी आम्हाला नियुक्त करून घेण्यात यावं. अन्यथा काय करा? अन्यथा आमचं आता ठरलेलं आहे आमरण उपोषण. म्हणजे आता या गोष्टीसाठी म्हणजे आता आम्हाला दुसरीकडे ऑप्शनच नाहीये ना. आम्ही कुठं कामधंद्यासाठी जाऊ शकतो. जर गेलं तरी आम्हाला तिथे सिलेक्शन झालं पाहिजे. मुळातच पहिली गोष्ट या कामाची सवय आहे. आणि या कामाची सवय पहिल्यापासून आम्ही हे काम केलेलं आहे. आणि जर दुसरीकडे गेलं तर आम्ही पूर्णपणे फ्रेशर असणार आहे. म्हणजे आम्ही पूर्ण ब्लँक म्हणजे ट्रेनी म्हणून जाणार. आता इथे जर आम्ही काम केलं तर यामधनं विद्यापीठाचा पण फायदाच आहे, आमचा पण फायदा आहे. तर आमचा फायदा म्हणजे आम्ही हे काम केलेलं आहे, आम्हाला काही शिकवायची गरज नाहीये. त्यामुळे आणि अनुभव असल्यामुळे तर विद्यापीठाचा फायदाच आहे. त्यांनी ते करावं म्हणून आम्ही आता एवढं लढतोय. आता हा लढा आमचा शेवटपर्यंत राहणार आहे आणि आम्ही आमच्या निर्णयावर ठाम आहे.
आम्हाला भेटल्याशिवाय आम्ही माघार घेणार नाही. हा सर, आम्हाला 1 वर्षभर आम्हाला कामाला ठेवलं आणि 1 वर्षानंतर काढलं असतं तर आम्ही बाहेर नोकऱ्या सुद्धा शोधल्या असत्या. वय पण होतं त्यावेळी. त्यावेळेस आमचं वय लहान होतं आणि आम्हाला 10-10, 15-15 वर्ष काम केल्यानंतर जर आम्हाला तुम्ही काढत असाल तर आम्ही आता बाहेर कुठं नोकरी शोधू. त्यामुळे माझं असं म्हणणं आहे की आता सगळं आयुष्य आम्ही या विद्यापीठाला आम्ही काम केलंय. आता शेवट आम्हाला काढून त्याचा काहीच उपयोग नाही. तर आम्ही आता शेवटपर्यंत इथेच काम करू शकतो. बाहेर आम्हाला कोणी काम देत नाही.